नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात अगदी थेट विषयालाच हात घालूया. आज आपण एका अशा वैश्विक शक्तीचं गूढ उकलणार आहोत जिच्या नुसत्या नावानीच अनेकांच्या मनात धडकी भरते. ते म्हणजे साक्षात वैश्विक न्यायाधीश. या सादरीकरणात आपण पौराणिक कथांचं मूळ, वर्षानुवर्ष चालत आलेली भीती आणि कर्माच्या सिद्धांतामागचं खरं वास्तव हे सगळं अगदी सविस्तरपणे डिकोड करणार आहोत. चला तर मग या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. आता सर्वात आधी हा विचार करूया की शनिदेव हे नाव ऐकल्याबरोबर पहिली प्रतिक्रिया काय असते. 7.5 आणि पाठोपाठ येणाऱ्या संकटांची प्रचंड भीती, बरोबर ना? पण एका न्यायाधीशाची इतकी धास्ती का घ्यावी, यामागे नेमकं काय कारण असावं? याच भीतीची पाळेमुळे आज आपण पद्धतशीरपणे खणून काढणार आहोत. आजचे आपले मुख्य मुद्दे आहेत शनीबद्दलचे गैरसमज आणि सत्य, त्यांचा रहस्यमयी जन्म, कर्माचा न्याय आणि 7.5, राजा विक्रमादित्य आणि हनुमानाची कथा, शनीची प्रतीके आणि त्यांचे अर्थ, आणि शेवटी शनी जयंतीची पूजा आणि काही प्रभावी उपाय. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, शनी, गैरसमज आणि सत्य. खरं वास्तव समजून घेण्यासाठी आधी आपल्याला या न्यायदेवतेभोवती गुंफलेले जुने गैरसमज मोडून काढावे लागतील. यमराज आणि शनिदेव या दोन भावांमधला एक अतिशय महत्त्वाचा पौराणिक फरक इथे लक्षात घेण्यासारखा आहे. मृत्यूची देवता असलेले यमराज हे मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करतात, पण त्यांचे बंधू शनिदेव मात्र माणूस जिवंत असतानाच त्याच्या कर्माचा हिशोब चुकता करतात. आणि कदाचित म्हणूनच जिवंतपणीच न्याय मिळत असल्यामुळे या प्रक्रियेची मानवी मनात एवढी खोलवर भीती बसलेली आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, शनिदेवांचा रहस्यमयी जन्म. या सर्वोच्च न्यायाधीशाची जडणघडण एका अत्यंत गुंतागुंतीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून कशी झाली हे खरोखरच थक्क करणारे आहे. मूळ कथा अशी आहे की सूर्यदेवांचं तेज इतकं प्रखर होतं की त्यांच्या पत्नी संज्ञादेवींना ते सहनच झालं नाही. त्यांनी स्वतःच्या जागी आपली सावली म्हणजेच छाया हिला ठेवलं आणि त्या निघून गेल्या. नंतर या छायेने ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता भगवान शंकरांची अतिशय कठोर तपश्चर्या केली. आणि या तपश्चर्येतूनच एका अशा बालकाचा जन्म झाला ज्याची दृष्टीच विलक्षण प्रभावशाली होती. कमाल म्हणजे जेव्हा सूर्यदेवांनी या सावळ्या रंगाच्या बालकाच्या पितृत्वावर शंका घेतली तेव्हा शनिदेवांच्या एका नुसत्या कटाक्षानेच सूर्यदेवांना तात्पुरता कुष्ठरोग झाला होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा संदर्भ किती जबरदस्त आहे. आता भाषेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर संस्कृतमध्ये शनः म्हणजे संथ किंवा मंद आणि यती म्हणजे चालणारा, यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या ग्रहाची संथ गती त्यांच्या न्याय करण्याच्या स्वभावाशी थेट जोडलेली आहे. कुठलाही घाईगडबडीचा निर्णय नाही, सगळं कसं अगदी शांतपणे, विचारपूर्वक आणि अत्यंत संयमाने. जेव्हा ब्रह्मदेवांनी वैश्विक मंत्रिमंडळाची जबाबदारी वाटून दिली तेव्हा सूर्याला प्रकाश आणि सत्ता मिळाली, चंद्राकडे मन आणि भावना आल्या. पण कर्म आणि मानवी कृत्यांचा अगदी काटेकोर हिशेब ठेवण्याची महाकठीण जबाबदारी मात्र याच संथ आणि अत्यंत निष्पक्ष देवतेकडे म्हणजेच शनिदेवांकडे सोपवण्यात आली. आपला पुढचा म्हणजेच तिसरा भाग आहे कर्माचा न्याय आणि 7.5. ज्योतिषशास्त्रातला सर्वात जास्त चर्चेत असलेला हा टप्पा एका निष्पक्ष न्यायाधीशाच्या सिद्धांतावर कसा आधारलेला आहे ते आता पाहूया. 7.5 हा तोच आकडा आहे ज्याने भल्या भल्यांना घाम फोडलाय. 7.5चा काळ बरोबर 7.5 वर्षांचा असतो, कारण या काळात हा ग्रह 3 वेगवेगळ्या राशींमधून आपला संथ प्रवास करत असतो. पण इथे एक खूप मोठी गोम आहे. 7.5 म्हणजे काही आंधळेपणाने दिलेली शिक्षा नाहीये. जे लोक खऱ्या अर्थाने, सत्याने आणि न्यायाने वागतात त्यांच्यासाठी हा काळ एकदम शुद्धीकरणाचा आणि उत्कर्षाचा ठरतो. हो, पण जे लोक अहंकारी आणि कपटी आहेत त्यांना मात्र ताळ्यावर आणण्यासाठी कठोर शिस्तीचा बडगा उगारला जातोच. चौथा भाग, राजा विक्रमादित्य आणि हनुमान कथा. प्राचीन ग्रंथांमधले काही महान प्रसंग आपल्याला दाखवून देतात की हा वैश्विक न्याय माणसालाच काय पण राजांना आणि अगदी देवतांनाही कसा लागू होतो. उज्जैनचे अतिशय न्यायप्रिय मानले गेलेले महान राजे विक्रमादित्य, त्यांचाच अहंकार त्यांच्या पतनाचं कारण कसा ठरला ही कथा बऱ्यापैकी परिचित आहेच. त्यांनी 7.5च्या शक्तीची थोडी खिल्ली उडवली आणि त्याचा फटका असा बसला की संपत्ती, राज्य आणि स्वतःचे हातपायसुद्धा गमवावे लागले. पण जेव्हा हा सगळा अहंकार गळून पडला आणि कर्माची खरी ताकद समजली तेव्हा हरवलेलं सगळं काही पुन्हा तितक्याच सन्मानाने परत मिळालं. याशिवाय रामायणातला तो प्रसिद्ध प्रसंग आठवून पहा. हनुमानजींनी जेव्हा नवग्रहांना साक्षात रावणाच्या कैदेतून सोडवलं होतं तेव्हा शनिदेवांनी कृतज्ञता म्हणून एक वचन दिलं होतं.
आणि म्हणूनच जे लोक हनुमानाची भक्ती करतात त्यांना ह्या 7.5च्या कसोटीच्या काळात थोडासा का होईना पण दिलासा नक्कीच मिळतो. वळूया 5व्या भागाकडे, शनिदेवाचे प्रतीके आणि त्यांचे अर्थ. जुन्या धर्मग्रंथांमध्ये जे शारीरिक वर्णन केलंय त्यातील प्रत्येक बारकावा न्यायाच्या स्वरूपाबद्दल एक सुप्त संदेश देतो. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्यांची कायम खालच्या दिशेने असलेली नजर. प्राचीन शास्त्र असं सांगतं की शनिदेवाची थेट नजर एखाद्याचं नशीब अक्षरशः एका क्षणात पालटू शकते. म्हणूनच कोणावरही अन्याय होऊ नये आणि संयम राखला जावा यासाठी ते नेहमी अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांनी किंवा तिरप्या नजरेने पाहतात. आणि त्यांचं वाहन कावळाच का? तर हा पक्षी समानतेचं अगदी अचूक प्रतीक आहे. कावळा हा सर्वभक्षी आहे आणि तो अन्नामध्ये कसलाही भेदभाव करत नाही. वैश्विक न्यायाच्या दरबारात एक चक्रवर्ती राजा असो किंवा रस्त्यावरचा भिकारी, सगळे अगदी एकाच रांगेत आहेत हेच यातून सिद्ध होतं. शिवाय कावळ्याला पूर्वजांचा दुवासुद्धा मानलं जातं. आपला शेवटचा 6वा भाग, शनी जयंती, पूजा आणि विधी. पौराणिक कथांमधनं आता जरा प्रत्यक्ष जीवनात येऊया. या प्रचंड ऊर्जेचा आदर करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही अतिशय विशिष्ट पद्धती सांगून ठेवल्या आहेत. शनी जयंतीला पाळल्या जाणाऱ्या या पायऱ्या फक्त काही कर्मकांड नाहीयेत. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठणं, थंड पाण्याने अंघोळ करणं, काळे किंवा निळे कपडे घालणं, तिळाच्या तेलाचा दिवा लावणं, हे सगळं आपल्या मानवी कृतींना ब्रह्मांडाच्या त्या संथ आणि शिस्तबद्ध ऊर्जेशी जोडण्यासाठी डिझाईन केलेलं एक तंत्र आहे. शनिवारी काही विशिष्ट गोष्टी टाळायला सांगितल्या जातात, जसं की मांसाहार किंवा मद्यपान न करणं, खोटं न बोलणं. या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमधून मुळात शिस्त आणि नम्रता दिसून येते. आणि याच त्या 2 मुख्य गोष्टी आहेत ज्यांची नोंद हा वैश्विक न्यायाधीश सर्वात आधी घेतो. आता तीर्थक्षेत्रांबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या शनी शिंगणापूरची श्रद्धा तर अफाट आहे. हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की आजही तिथल्या घरांना दरवाजे किंवा कुलपं नाहीत. लोकांचा असा ठाम विश्वास आहे की साक्षात तो न्यायदेवताच त्यांच्या गावाची राखण करतोय. खरंच अवाक करणारी गोष्ट आहे ही. आणि तमिळनाडूतील तिरुनालार हे ते ठिकाण आहे जिथे राजा नळाला त्याच्या 7.5च्या संकटातून अखेर मुक्ती मिळाली होती. प्रत्येक क्रियेला एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. हे वाक्य कितीच सपखलपणे जुळतं पहा. प्राचीन आध्यात्मिक तत्व आणि भौतिकशास्त्राचे मूलभूत नियम इथे कसे एकत्र येतात. यावरून हेच सिद्ध होतं की कर्म ही कसलीही अंधश्रद्धा नाहीये, तर ती फक्त कारण आणि परिणाम यामागील एक निव्वळ वैज्ञानिक संकल्पना आहे. आपण जे पेरतो तेच उगवतं. तर ह्या सादरीकरणाच्या शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. ह्या वैश्विक न्यायाच्या महाकाय हिशेबाच्या वहीत आपण आज जी काही कृत्य करत आहोत त्यातून भविष्यातल्या प्रचंड यशाची बीजं पेरली जात आहेत की येणाऱ्या कठीण संघर्षाची? विचार नक्की करा. आजच्या या विश्लेषणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.